नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव गजानन वाडेकर. स्वागत आहे तुमचे सर्वांचे परत एकदा जी के एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये आपण जी के और जी एसच्या रिलेटेड महत्त्वाचे प्रश्न बघणार आहोत. तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला येईल. धन्यवाद. चला तर व्हिडिओला सुरुवात करू. चला तर कालच्या प्रश्नाचे उत्तर बघूया. कोणते फळ डोळ्यासाठी अमृतासारखेच आहे? याचे योग्य पर्याय ऑप्शन क्रमांक सी, संत्रा. संत्रा हे फळ डोळ्यासाठी अमृतासारखे आहे. प्रश्न क्रमांक 1. नवीन संसदेमध्ये लोकसभेची आसन संख्या किती आहे? याचे योग्य पर्याय आहे ऑप्शन क्रमांक बी, 888. नवीन संसदेमध्ये लोकसभेचे आसन संख्या 888 आहे. प्रश्न क्रमांक 2. मानवामध्ये गुणसूत्राच्या एकूण किती जोड्या असतात? याचे योग्य पर्याय आहे ऑप्शन क्रमांक बी, 23 जोड्या. मानवामध्ये गुणसूत्राच्या एकूण 23 जोड्या असतात. प्रश्न क्रमांक 3. ऑक्सिजनचा अणुअंक किती आहे? याचे योग्य पर्याय आहे ऑप्शन क्रमांक बी, अंक 8. ऑक्सिजनचा अणुअंक 8 आहे. प्रश्न क्रमांक 4. महाराष्ट्रामध्ये खचदरीतून वाहणारी नदी खालीलपैकी कोणती आहे? याचे योग्य पर्याय आहे ऑप्शन क्रमांक बी, तापी. महाराष्ट्रामध्ये खचदरीतून वाहणारी नदी खालीलपैकी तापी आहे. प्रश्न क्रमांक 5. टमाट्याच्या बियांमध्ये खालीलपैकी कोणते ॲसिड असते? याचे योग्य पर्याय आहे ऑप्शन क्रमांक डी, ऑक्झॅलिक ॲसिड. टमाट्याच्या बियांमध्ये ऑक्झॅलिक ॲसिड असते. प्रश्न क्रमांक 6. खालीलपैकी कोणती नदी गोदावरी खोऱ्याच्या भागात येत नाही? याचे योग्य पर्याय आहे ऑप्शन क्रमांक ए, भातसा. भातसा नदी गोदावरी खोऱ्याच्या भागात येत नाही. प्रश्न क्रमांक 7. जालियनवाला बाग हत्याकांड कोणत्या राज्यात घडला होता? याचे योग्य पर्याय आहे ऑप्शन क्रमांक बी, पंजाब. जालियनवाला बाग हत्याकांड हा पंजाब राज्यात घडला होता. प्रश्न क्रमांक 8. निवडणूक आयुक्तांची नेमणूक कोणत्या व्यक्ती करत असतो? याचे योग्य पर्याय आहे ऑप्शन क्रमांक बी, राष्ट्रपती. निवडणूक आयुक्तांची नेमणूक राष्ट्रपती हा व्यक्ती करत असतो. प्रश्न क्रमांक 9. भारत सेवक समाजाची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली होती? याचे योग्य पर्याय आहे ऑप्शन क्रमांक 1, 1905. भारत सेवक समाजाची स्थापना 1905 या वर्षी करण्यात आली होती. प्रश्न क्रमांक 10. सालबर्डी हा गरम पाण्याचा झरा कोणत्या जिल्ह्यात आहे? याचे योग्य पर्याय आहे ऑप्शन क्रमांक डी, अमरावती. सालबर्डी हा गरम पाण्याचा झरा अमरावती जिल्ह्यात आहे. प्रश्न क्रमांक 11. महानगरपालिका आयुक्तास केव्हाही परत बोलवण्याचा अधिकार डॅशला असतो? याचे योग्य पर्याय आहे ऑप्शन क्रमांक डी, राज्य शासन. महानगरपालिका आयुक्तास केव्हाही परत बोलवण्याचा अधिकार राज्य शासनास असतो. प्रश्न क्रमांक 12. घरचा पुरोहित हे पुस्तक कोणाचे आहे? याचे योग्य पर्याय आहे ऑप्शन क्रमांक बी, भास्करराव जाधव. घरचा पुरोहित हे पुस्तक भास्करराव जाधव यांचे आहे. तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न. औरंगाबाद शहर डॅश दरवाजांचे शहर म्हणून ओळखले जाते? याचे योग्य आन्सर कमेंट करून सांगा. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि या अगोदरच्या व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, तर तिथे जाऊन तुम्ही ते व्हिडिओ बघू शकता. धन्यवाद.